नमस्कार, स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हिरव्या लसणाला थोडी सौम्य आणि वेगळी चव असते आणि हिरव्या लसणाची पातीची चटणी आज आपण पाहणार आहोत. आणि हिरव्या लसणाची पातीची चटणी म्हणजे हिवाळ्यात ओले लसूण आणि त्याची पानं म्हणजे पातीपासून बनवलेली ही चटणी औषधी, पौष्टिक आणि टेस्टी असते. चटणी बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे. तर चला पाहूया रेसिपी आपण. थंडीच्या दिवसात आपण शक्यतो बाजारात हिरव्यागार लसणाची ओली पात पाहिली असेल, तर या सीझनमध्ये विशेषतः मिळणारी ही हिरवीगार लसणाची ओली पात चवीला अतिशय छान लागते. आणि या लसणाच्या पातीपासून कोणी ठेचा करतं, कोणी चटणी बनवतं, वेगवेगळे आपण पदार्थ तयार करतो आणि तोंडी लावण्यासाठी खूप टेस्टी आणि खूप चविष्ट लागते ही लसणाची पात. हिरव्या लसणापासून आपण सँडविचला जी चटणी लावतो ती पण तयार करू शकतो, किंवा ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, त्यानंतर आपण समोसा पकोडा बनवतो, रगरा पॅटीस, तुम्ही कशासोबतही लसणाची चटणी खाऊ शकतात. तर चला सुरुवात करूया आपल्या लसणाच्या पातीच्या चटणीला. सर्वप्रथम मी लसणाची पात, लसूण आणि हिरवीगार पात अशा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या करून सुरीच्या मदतीने एकदम बारीक करून घेतले आहे आणि थोडंसं मीठ टाकून स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेलं आहे. आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत थोडी त्याच्यात. आता हे लसणाची पात आणि कोथिंबीर आपण धुवून घेतलेलं आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण लसणाची पात आणि कोथिंबीर जी धुतली होती ते आपण त्याच्यात टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक अद्रकचा तुकडा टाकणार आहोत. थोडासा अद्रकचा तुकडा आपण ॲड केला. आता लसण जे सोललेलं होतं ते आणि 2 हिरव्या मिरच्या आपण याच्यात टाकलेल्या आहेत. आता थोडंसं मीठ टाकून छान असं आपण मिक्सरमध्ये आपण याला बारीक करून घेऊया. अगदी सोपी आणि लवकर होणारी चटणी आहे, झटपट. तर मिक्सरमध्ये आपण छान असं बारीक करून एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण. हे पहा, आता बारीक झालं आपलं छान. आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे. तर थोडंसं तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि आपण ते लसणाच्या चटणीला तडका दिलेला आहे. तर छान अशी आपली चटणी बनून झालेली आहे तयार. खूप टेस्टी आणि खूप छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे थंडीच्या दिवसात खायला चटपटीत छान आणि हिरवेगार लसणाची पातीची मस्त झणझणीत चटणी आपण तयार केलेली आहे. ती तुम्ही भाकरी किंवा चपाती किंवा भातासोबत तोंडी लावायला खाऊ शकतात. तर तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल. आपल्याकडं प्रत्येक घरात लसूण खाल्ला जातो. दररोज भाज्यामध्ये लसणाचा वापरही होतो. लसूण हे अनेक आजारावर रामबाण औषध मानले जातात आणि त्यामध्ये लसणाची जी हिरवीगार, जी पूर्णपणे परिपक्व झालेली आपली लसणाची पात आहे, त्याची हिरवीगार पानं, आणि अनेकजण कांद्याप्रमाणे लसणाची पात म्हणतात, त्याच्यात भाजी, कोशिंबीर, सूप किंवा चटणी म्हणून आपण वापर करतो. लसणाची पात एक नैसर्गिक आरोग्य उपाय म्हणून ओळखला जातो आणि हिरव्यागार लसणात असलेले पोषक तत्वही खूप काही आहे. आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.